थर्ड क्वेश्चन स्टार्ट करतोय. बघा काय दिलंय. द मेटल वायर आहे 36 सेंटीमीटर लॉंग. बघा 30 सेंटीमीटर लॉंग आहे आणि ते बेंड करून आपल्याला रेक्टेंगल बनवायचं आहे. बघा ही वायर आहे, हिला काय करायचं, बेंड करायचं. बेंड म्हणजे तिला तुकडे करा किंवा बेंड करा, वाकून काय करायचं, हा रेक्टेंगल तयार करायचा. बघा हा रेक्टेंगल. ओके. आणि फाइंड द डायमेन्शन काय सांगितलंय, एरिया इज मॅक्झिमम. बघा याचे डायमेन्शन्स काढायचे आणि मॅक्झिमम हा जो एरिया आहे हा काय सांगितला, मॅक्झिमम सांगितलाय. ओके. सो याला कसं करणार, लेंथ ह्याच्यामध्ये काय येणार, लेंथ आणि ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टेंगल काय तो एल गुणिले बी आणि पॅरामीटर ऑफ रेक्टेंगल. ओके. काय तो 2l प्लस बी. एल मीन्स लेंथ आणि बी मीन्स ब्रेथ. ओके. सो पुढं आपण काय लिहून घेणार, बघा लेट एक्स बी द लेंथ x and y, b the breadth of rectangle. ओके. x काय घेतलंय आपण, लेंथ घेतली आणि y काय घेतलंय आपण, ब्रेथ घेतले. ओके. फॉर्म्युला दोन्ही दिलेत बघा, तिथे यूज होणारे एरिया ऑफ रेक्टेंगल आणि पॅरामीटर ऑफ रेक्टेंगल. ओके. सो लेंथ ऑफ वायर किती दिले आपल्याला, लेंथ ऑफ वायर दिले इज इक्वल टू काय लिहिणार आपण, पॅरामीटर ऑफ रेक्टेंगल. वायची जी लेंथ आहे ते पॅरामीटर ऑफ रेक्टेंगल आहे, बरोबर. इज इक्वल टू ही लेंथ आहे, हीच लेंथ आपण बँड करून काय करणार, आपण रेक्टेंगल तयार करणार, बरोबर. म्हणजे ही बरोबर हा रेक्टेंगल तयार करणार. ओके. सो 36 सेंटीमीटर काय वरची वायर आहे आपली आणि पॅरामीटर काय येतो 2l प्लस बी येतो फॉर्म्युला. सो 36 अपॉन किती घेणार इथं 2 सॉरी आणि एल च्या जागी काय घेणार आपण, x प्लस वाय घेणार. ओके. 36 अपॉन 2 इज इक्वल टू 2x प्लस वाय राहणार. त्याच्यानंतर 2 ने डिवाइड करा, किती येतील 18. सो 18 इज इक्वल टू x प्लस वाय. नेक्स्ट x प्लस वाय इज इक्वल टू काय येणार, इज इक्वल टू 18. सो y ची व्हॅल्यू काढूया, 18 मायनस काय येणार x. नेक्स्ट हा जो एरिया आहे, बरोबर, हा इथे एरिया आहे. एरियाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, l इंटू बी. सो एरिया ऑफ रेक्टेंगल, एरिया ऑफ रेक्टेंगल, बरोबर. फॉर्म्युला काय आपल्याकडे, एल गुणिले बी, एक्स गुणिले वाय. ओके. एक्स वाय येणार तिथं आपल्याकडे, एफ एक्स घेणार तिथं आपण, एक्स वायच्या जागी बघा काय लिहिणार, वायच्या प्लेसला आपण या वायच्या प्लेसला ही व्हॅल्यू टाकणार, एक्स सॉरी 18 मायनस एक्स. म्हणून आपण काय केलं होतं, व्हॅल्यू काढून घेतली होती, फ्रॉम 1 लिहिणार. ओके. नाव fx is equal to 18x minus x into x square. Now next differentiation with respect to x. Derivative find out करा. Derivative काय येणार, fx is equal to 18 minus 2x. ह्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. again derivative, now f double dash x is equal to 0 minus 2. so f double dash x ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे -2. ओके. सो नेक्स्ट fx होता, बरोबर, x y च्या जागी व्हॅल्यू, ती व्हॅल्यू घेतली आपण. त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण, बरोबर. त्यानंतर त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काढला, व्हॅल्यू किती आली, एफ डबल डॅश एक्स इज इक्वल टू -2. आणि आता आपण लिहितो तसंच लिहूया, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0. नेक्स्ट f dash is equal to 0. Next
एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू 18 मायनस 2x आहे, त्याच्यात 0 18 ह्या साईडला येणार, त्याची व्हॅल्यू चेंज होईल, साइन चेंज होईल, -18 होईल, -18 अपॉन -2 एक्स ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9. ओके, एक्स मीन्स आपल्याकडे लेंथ आली, लेंथची व्हॅल्यू आपण 9 काढली, आपल्याला ब्रेथची व्हॅल्यू पण काढायला लागेल. ओके, सो नेक्स्ट पुढे जाऊया, बघ कशी काढणार. पुढे काय घेणार, पुट x इज इक्वल टू 9 इन एफ डबल डॅश एक्स. एफ डबल डॅश एक्स ची व्हॅल्यू काय आपल्याकडे बघा -2 आहे, बघा हे बघा -2 दिले आपल्याला. सो एफ डबल डॅश एक्स इज इक्वल टू -2, एक्सच्या जागी 9 टाकला आपण. सो एफ डबल डॅश 9 इज इक्वल टू -2 लेस देन काय आहे 0 आहे. सो एफ डबल डॅश एक्स लेस देन काय येणार 0, लेस देन आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार, ते मॅक्झिमम व्हॅल्यू असणार. मग एफ एक्स हॅज काय लिहिणार आपण, मॅक्झिमम व्हॅल्यू सो लेंथ काढणार होता आपण, लेंथ आपले निघाले एक्स बरोबर किती आले ती, ब्रेथ काढूया. ब्रेथ कुठं घेणार आपण, वाय ची व्हॅल्यू बघा 18 मायनस किती आपल्याकडे एक्स आहे बरोबर. हा बघा इथून आपण काय घेणार, एक्सच्या जागी पुट काय करणार आपण 9 पुट करूया, जी व्हॅल्यू अगोदर आली आपली ती 9. सो ब्रेथची व्हॅल्यू पण किती आली आपल्याकडे 9 आले. ओके, लेंथ आणि ब्रेथ कॉपी करून घ्या आणि एक फायनल आन्सर लिहूया आपण खाली इथे. फायनल आन्सर काय येणार बघा, द फुल फॉर्म मध्ये आन्सर आहे तुम्ही, डायमेन्शन ऑफ रेक्टेंगल फॉर विच R is maximum are 9 centimeter and 9 centimeter. ओके, कॉपी करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ आहे बघा. फोर्थ क्वेश्चन, द टोटल कॉस्ट दिले प्रोड्युसिंगचे x युनिट, त्याच्यानंतर प्राइस दिले पर युनिट, व्हॉट युनिट्स इज प्रॉफिट मॅक्झिमम. ओके, सो आपण काय करून घेणार इथं, फर्स्ट द कॉस्ट प्राइस ऑफ एक्स युनिट जी दिले ते लिहून घेणार आपण, रुपीज एक्स स्क्वेअर प्लस 60x प्लस 50. नेक्स्ट पर युनिटची व्हॅल्यू पण दिली आपल्याला, खाली काय लिहिणार आपण, द सेलिंग प्राइस ऑफ 1 युनिट रुपीज 180 मायनस एक्स. नेक्स्ट एक्स आहे आणि सेलिंग प्राइस. ओके, सो सेलिंग ऑफ एक्स युनिट इज इक्वल टू एक्स 180 मायनस एक्स. सो नेक्स्ट प्रॉफिट इज इक्वल टू, प्रॉफिट आपण कसा करतो, सेलिंग प्राइस मधून काय मायनस करतो, कॉस्ट प्राइस मायनस करतो, तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करणार.
So selling price x आणि 180 minus x minus cost price ही आहे x square plus 60x plus 50. नाउ x ने मल्टिप्लाय करूया आतमध्ये 180x होतील फर्स्ट, त्यानंतर मायनस x square minus 60x minus 50 बरोबर. काय याच्या अगोदर कोणता साइन आहे, मायनसचा साइन आहे, म्हणून याचे साइन काय झाले, चेंज झाले. ओके नेक्स्ट याच्यामध्ये काय होतंय, x स्क्वेअर साठी बघा मायनस मायनस प्लस होईल, मायनस 2x स्क्वेअर होतील. मग इथं काय लिहिलं, मायनस 2x स्क्वेअर, त्यानंतर 180 आणि मायनस 60x, सो किती राहणार प्लस 120x आणि मायनस 50. नेक्स्ट याला डिवाइड करू शकतो आपण 2 ने. जर 2 ने डिवाइड केलं आणि जरी नाहीतर ह्याला असं पण करू शकतो, डेरिव्हेटिव्ह काढू शकतो डायरेक्ट. बरोबर. बघा कसं काय करणार, fx लिहिणार ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढूया आपण आता. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर. इथं काय लिहिणार, f डॅश x इज इक्वल टू किती येईल आन्सर, मायनस 4x प्लस किती राहणार इथं 120. याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, याचा आन्सर 0 येणार आहे. सो नाही लिहिलं तरी चालेल आपल्याला. सो इथं अगेन डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. अगेन डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. नाव f डबल डॅश x इज इक्वल टू किती येणार इथं, मायनस 4. नेक्स्ट फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू आपण जी लिहितो तीच, f dash x is equal to 0. Now f dash x is equal to 0. f dash ची व्हॅल्यू minus 4x plus 120 is equal to 0. इथे x ची व्हॅल्यू वाढवूया आपण, minus 4x 120 इकडे येणार, प्लस मायनस होतील आणि 4 तिकडे डिवाइडला टाकूया आपण. So x is equal to minus 120 अपॉन किती येणार 4 minus 4 मायनस मायनस प्लस 4 ने डिवाइड केला, आन्सर किती येणार आपल्याकडे इथं 30. ओके. सो युनिट्स किती भेटतील आपल्याला, 30 युनिट्स भेटतील. तर 30 युनिट्सची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. किती युनिट्स आहेत, 30 युनिट्स. सो नेक्स्ट fx has maximum value is x is equal to 30. So next for profit is maximum